अगा या एवढं मोठं कॉलेज आहे. 1 2 3 4 5 राणादा. अरे लय मोठं कॉलेज आहे. मी काय येत नाही, मी थांबतो इथंच. चल. अरे राणादा चल. नमस्कार राणादा. नमस्कार. अहो काय आज सेपरेट वहिनी एकटे चालले की आज? नाही ते काय जरा कामाच्या गडबडीत अडकलो होतो म्हणून जरा उशीर झाला. अच्छा. अहो मला वाटलं वहिनीसनी सोडायला न्यायला यायचं बंद झालंय सगळं काय. बाकी काय म्हणताय? निवांत आहे बघा. तुम्ही बोला कसं काय येणं केलं सा? ते आम्हाला कॉलेजात जायचं आहे. कशाला? वहिनीची समजूत काढायची आहे. नाही असं काही नाही. ते काय जरा उशीर झाला म्हणून चिडल्यात त्या. म्हणलं जरा समजूत काढून येऊ. लयच अवघड कामगिरीवरती आलाय सा बघा. अहो मला तर अजून जमलेलं नाही माझ्या बायकोची समजूत काढायला. अहो माझं पिना निष्ठाचं गणी सुटा नाही बघा. अहो नाही म्हणजे कसं आहे, नीट समजलो की माणसाला समजतंय. तुम्हाला जमते वाटतं समजूत काढायला? वय अहो राणादाला रुसारुशीचा आणि समजावायचा लय दांडगा अनुभव आहे बघा. मग काय बी बोलू नकास. म्हणजे जरा अवघड असते पण आता आपली बायको आहे ना व, मग समजूत काढायलाच पाहिजे की. 1,00,000% खरं बोलला सा बघा राणादा. समजूत तर काढायलाच पाहिजे. चला मग आम्ही जाऊ का? हा चल राणादा. इकडे आतमध्ये जायला नको. आत गेलो तर अंजलीबाई अजून खवळत्या. का? आतमध्ये त्या धोत्रे मॅडम आहेत, एक चिडकोर आहेत त्यात मी त्यांचे 2दा नियम मोडताना गावलोय. आता परत त्यांनी बघितलं परत ओरडतील मला. मग आता हेच विचार करायलोय. हा राणादा तू इथनच मेसेज कर. कॉलेजमध्ये आले म्हणून सांग. हे बेस्ट आहे बघ. आधी मेसेज करतो काय? हा सर काय नाही ते आज तुम्ही ग्रामर शिकवणार होता ना? ग्रामर नंतर आधी हे शिका. सर ज्या माणसाने तुम्हाला कल्टी दिली ना त्याला पण हे शिकवा. जे फसवणूक करतात ना त्यांना असं काही सांगून फरक पडत नाही. अहो पण सर तुमच्या त्या माणसाची पण काहीतरी अडचण असेलच की. अडचण वगैरे काही नाही, बहाणे आहेत सगळे. असं कसं म्हणताय तुम्ही सर? आधी भेटा आणि मग विचारा की नीट. आपण इथे शिकायला आलोय का नाही? मग उगाच बडबड नको. हे ट्रान्सलेट करून घ्या सगळं. अंजू काय झालं? काही नाही सर. कीपला जर्मन मध्ये काय म्हणतात सर? कीपला बेहतल म्हणतात, कळलं? पण तुला कसं माहित? अगं गुगलवर बसला ना त्यो. लेक्चर चालू असताना प्लीज सगळ्यांनी आपापले फोन बंद ठेवा. सॉरी. माझाही फोन बंद असायला हवा.
काय झालं राणादा? कायच बोलणं झालेत ती. मग आता जायचं का? हेच कळणं झालंय. धोत्रे मॅडम नसत्या तवाच बिंदास आतमध्ये गेलो असतो बघ. राणादा, की धोत्रेबाई ओरडण्यापेक्षा वहिनीसनी समजावून लय महत्वाचं आहे बघ. चल जाऊया. चल समजवायला पाहिजेच की. चल चल. अहो राणा थांबा. अहो ह्या बाजूने गेलासा तर अलगद धोत्रे मॅडमच्या ताब्यात जाशील. त्यापेक्षा तुम्ही काय करा, ह्या बाजूने जा. म्हणजे काय होईल, धोत्रेबाई तिकडे येणार नाहीत. आणि हा वैरींच्या वर्गाची खिडकी पण तिकडेच आहे. असं म्हणताय? होय. चल भाला इकडनं चल. थँक्यू. काय हे नव वाल्या, आपण आता आलोय खरं, पण करायचं काय? काय म्हणजे? अरे वहिनी जाऊन समजवायचं. पण कसं? कसं म्हणजे? अरे समजा अनुभव तुला येतं. अरे तू दलजीत अंगात आल्यापासून काही गरजच पडलेली नाही. अरे विचार करू नकोस. मागचं काहीतरी समजावून वाटव की आणि समजव. नाही, काहीतरी वेगळं पाहिजे. वेगळं म्हणजे? तेच तर काय कळणं झालंय. विचार कर म्हणजे सुचल. तू ये जाऊन, मी थांबतो इथं. तू चल माझ्या सांगत. मी येऊन काय करणार आहात? अरे बाप जन्माचं गाव कॉलेजचं तोंड बघाय नाही आणि काय तर उगाच गोळ व्हायचा. तू ये जाऊन. बघ, मला जरी एकट्याला जायचं असतं तर तुला कशाला आणलं असतं? तू चल माझ्या बरोबर. अरे पण मी काय करणार येऊन? काय नाही, फक्त माझ्या संकट राहा बस. संकट राहून काय करणार? तुला म्हणलं ना काय करू नकस म्हणून. चल. अरे तुला अजून काही सुचाय नाही, काय समजवायचं? काय करणार जाऊन आपण? ते बघ, ही अंजलीबाईंच्या वर्गाची खिडकी आहे, तिकडे जाऊ आणि मग आपण ठरवू काय करायचं ते. पण हा, काय करायचं ते तू ठरवायचं. चल. स्कीमा टाकतीस माझ्या बाबा. हलते इमर टाइम वास्प्रेशन. नो नो, काहीतरी चुकतंय. काहीतरी नाही, सगळंच चुकलंय. हालत दाईन प्रेस्प्रेशन इम्मर म्हणजे दिलेले शब्द कायम पाळावे. आणि शब्द नाही पाळता आला तर सॉरी. ईस्ट टूट मिअर लाईट, बरोबर ना सर? प्रॉमिसचं काय? हे लिहून घ्या सगळं. सर, तुम्हाला धोत्रे मॅडमने बोलवलं. हो आलोच. हे नीट लिहून घ्या. आलोच मी. राणादा, दिसले का वहिनी? नाही ना, तुला दिसलं काय? नाही ना. राणादा, हाक मार मोठ्यानं. उळायच का काय? अरे त्या धोत्रेबाई आल्या, चांगला धुतील आपल्याला. हा, ते बी बरोबर आहे म्हणा. ए काय करायलाय? कुंडी अशी उचलून हळवी की वर. गप. हो. राणादा, ह्याच्यावर चढ आणि असा हात कर. एवढंच बाकी होतं. मग आता खिडकीवर चढतोस काय वर?
अजून काय? ए आल्या तू इकडेच थांब काय अंजली बाई दिसल्या तर थांबू हा मी आलो लगेच ए काय उतर खाली हात करतो वर. आता बघ अरे राणादा अरे काच फुटेल घे ना पोरं गोळा होतील लगेच. नाही होणार तू फक्त समधीकडे लक्ष ठेव काय आता बघ अंजली बाई अंजली बाई हा अंजली बाई अंजली तिकडे बघ. कुठे? अगं खिडकीतनं बाहेर बघ. काय? अगं सर नाही येत बघ ना खिडकीतनं बाहेर. अगं पण काय आहे? अगं बघ तरी. हे झालंय लिहून? राणादा अरे वहिनी लई चिडलेत वाटतं. तर काय तोंडावर पडदा बी बंद केला राणादा आपली फेरी वाया गेली बा आता. नाही नाही शिवाय जाऊन काय उपयोग नाही. अरे वहिनी बघना बी झाल्यात काय करायचं. हा आता डायरेक्ट वर्गातच जायला पाहिजे बघ. अरे राणादा असं डायरेक्ट वर्गात दिलं चाललं बे आता. अरे मागच्या टायमाला पूर्ण लई बोंबाबोंब केली. अरे बरं सांगत होता मला. ते मागच्या टाइममध्ये सोड आता काय बी झालं तरी वर्गात जायचं जे व्हायचं ते होऊ दे. चल हे बघ इकडनं हे इकडनं वर जायचं काय हा आणि वर अरे बोंबला धोत्रे बाई का कंप्लीट केलं नाही हे सगळं? हा कट्ट्यावर नुसतं बसून राहता तुम्ही आणि आय कार्ड कुठे आहे तुमचं? कुठं आहे? या बघ या धोत्रे बाई भाल्या तू काय बी कर त्यासनी बोलण्यामध्ये अडकीव काय. अरे राणादा त्यांनी तुला सोडलं नाही. अरे आपण कॉलेजनी घाबरतोय मला सोडणार तू उद्या. तू काय बी कर पण त्यासनी वर पाठवू नकोस जा. चला निघा. मॅडम नमस्कार मॅडम. कोण तू? मैं भाल्या. काय काम आहे? ओ मैं काय लावलायस? काय काम आहे? ओ मैं बायको का एडमिशन घेना था ना इधर इसलिए आया मैं. कसली ऍडमिशन? देव कौन सा भी क्या फर्क नहीं पड़ता देव. कोणतीही ऍडमिशन मिळत नसते इथे. चल हो चालता. माहिती नाही काही नाही येत आहेत ऍडमिशन. मॅडम 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 काय काम आहे आता?
मेरे बायको लय हट्टी आहे ना, और सारखी म्हणते ऍडमिशन घेऊ घेऊ, इसलिए मैं आया. हा प्रश्न तुझा आहे, तुझा तू मिटव. तुम जाओ जाओ जाओ. हे काय आहे? जाओ जाओ काय? नाही, बायको असं म्हणते मला, तुम जाओ जाओ, असं घूम घूम के जाओ म्हणते. घूम के जाओ काय? हा, घूम घूम के असं म्हणते मेरे को सारखं. हे बघ, आधी नीट बोलायला शिक आणि मग माझ्या बरोबर बोलायला ये, समजलं? मॅडम काय भाषा आहे? मॅडम येतो मी, माझं काम झालं. अरे अरे शरद, हे बघ, कुणालाही असं आत सोडत जाऊ नकोस. हल्ली कोणी येतं कॉलेजमध्ये. कळलंय तुम्हाला? हो सर, ते सॉरी बरं का, जरा अर्जंट मध्ये यावं लागलं म्हणून आलो. काय? सॉरी, चूक झाली माझ्याकडनं. आता द्या की राग फेकून, झालं गेलं इसरा की. अहो, वर्ग चालू आहे, तुम्ही जा इकडनं, जा. अहो सॉरी म्हणलं की सरांना काय हो. हो हो, बघा मला बी सॉरी. म्हणा की राग गेला. म्हणा की राग गेला. कसला राग? काय नाही, ते किरकोळ आहे, पण उगा यांनी मनावर घेतले बघा. किरकोळ नाही, माझ्यासाठी महत्वाचं होतं. म्हणलं की सॉरी. मग आधी चूक करायचीच कशाला? काय मुद्दामून केली का? मनाला वाटलं ते बोललो मी. आणि मला काय वाटतं याचा विचारही नाही केला. वागलं जसं की विचार करणं यश गावलं. अच्छा, म्हणजे सगळा दोष माझा आहे, तुमची काहीच चूक नाहीये. मग चूक माझी आहे का? हो. तुमच्या चुकीचं काय? माझी कसली चूक? एवढा राग दाखवायला ते चूकच आहे की. आता तुम्हीच सांगा समजे, एवढा राग दाखवायचा असतो काय? नाही, नो नो, नेव्हर. अजिबात एवढा राग दाखवू नये कधी. अहो, रिलेशन खराब होते तशाने. वय वय, एवढा राग दाखवल्यावर रिलेशन खराब होते. बघा, समद्यासनी पटते, पण तुम्ही उगा आठवणीपणा करायला. मी? मग काय मी करायलोय? अहो तुम्हाला सांगतो, मी कॉलेजला आल्यावर अशी लाज वाटते. आता तुम्हाला वाटते का? अजिबात नाही, नॉट एट ऑल. उलट रानात आलं की भारी वाटतं एकदम. मी तर म्हणतोय राणादाना रोजच कॉलेजमध्ये यायला पाहिजे. राणादा, फुल रिस्पेक्ट आहे. बघा, ऐका. अंजली, काय झालंय? काही नाही काका, किरकोळच गोष्ट आहे, यांनी उगाच मनावर घेतली. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोघांनाही राग आलाय, ती गोष्ट किरकोळ होती. मग त्यासाठी एवढं महत्वाचं रिलेशन खराब का करताय? अहो काका, मी बी हेच म्हणतोय. यांचा राग आहे तुम्ही इकडे येण्यावर. अजिबात नाही. तुम्ही मला सोडायला आलेलं आवडतं मला, पण कॉलेजची काही शिस्त आहे का नाही, तुम्ही ती मोडलेली मला अजिबात चालणार नाही. हो, नियमांचा पक्का माणूस आहे मी. हितनं पुढे पाळतो की. आत्ताही तुम्ही नियम मोडूनच आत आलात ना. यासाठी बी सॉरी.